इंजिनियरच्या मागे लागून तवरूत त्यांना पोल आणून पोल गाडून तेथून लाईन सुद्धा चालू करून दिला। गावातले जे काही अडीअडचणीचे काम होते डीपी वगैरेचे तेही त्यांनी दुरुस्त केला। ब्रह्मपुरी तालुक्यातील चौगान गावातील मातोश्री पांधन रस्ता शेतावर जाण्याच्या मार्गावर लाईनचे तार खाली आले असल्यामुळे जवळपास 100 शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी तसेच भरलेले ट्रॅक्टर असो की ये जा करणाऱ्या शेतकऱ्यांना लाईनच्या तारामुळे धोका होण्याची शक्यता निर्माण झाली होती। त्यावर मी 2 महिन्यापूर्वी व्हिडिओ बनवला होता। हार्वेस्टरना कापून राहिले ते सुद्धा आमच्या इकडे हार्वेस्टर जाऊ शकत नाही, ट्रॅक्टर भरतीचा पोत्याचा जाऊ शकत नाही, एवढी अडचण आहे। ती ट्रॅक्टर लाईन म्हणून होता त्यालाही बहुत वेळ सांगून झाला का जो पोल आहे गाल्ला दुसऱ्या जमिनीमध्ये तो पोल उगदून येते गाडा आणि तार उंच करा, ते काहीच नाही करू शकत। आमच्या शेतावर जाणारा जो आहे रोडवरचा तार तो बहुत दिवसापासून म्हणजे सरासरी 3-4 वर्षापासून खाली लोंबलेला आहे। याच्यानंतर ह्या इकडच्या 100 कास्तकार येतात या बाजूला, त्याच्या सह्या घेऊन मी गांगलवाडीला कंप्लेंट दिली आणि वरून काटकरला सुद्धा वारंवार भेटल्यानंतर आम्ही त्याला पाठपुरावा करत राहिलो। फुटावर तार आलाय, आम्ही तहसीलचा भारा सुद्धा ढोऱ्यासाठी नेऊ शकत नाही किंवा गट्ट्याभर काळ्याही नाही नेऊ शकत आणि धानाचे तर पोते तर नेऊ शकतच नाही। त्यानंतर मी चौगान येथील लाईनमॅन मॅडम यांना व्हिडिओच्या माध्यमातून शेतकऱ्यांची बाजू मांडली, सोबतच गावातील सुद्धा लाईनच्या धोक्याबाबतच्या समस्या मांडल्या। लाईनमॅन मॅडमनी त्यांनी व्हिडिओची दखल घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्याकडे पाठपुरावा करून 1 महिन्याच्या अंदर सगळ्या समस्या दूर केल्या। गट्ट्याभर काळ्याही नाही नेऊ शकत आणि धानाचे तर पोते तर नेऊ शकतच नाही, काळ्या काबर नाही नेऊ शकत। जरी एखादा जरी ताराला जरी लागून गेली काडी तर उद्या धोका होऊ शकते। लाईन म्हणून त्यालाही बहुत वेळ सांगून झाला का जो पोल आहे गाल्ला दुसऱ्या जमिनीमध्ये तो पोल उगदून येते। जे ताराची समस्या होती ती बहुत दिवसापासून होती, ते आम्ही जिकडे तिकडे खूप प्रयत्न केला परंतु कोणीच लक्ष दिला नाही। त्याच्यानंतर कुणालभाऊ चांदे त्यांची भेट घेऊन या माध्यमातून आम्ही प्रसार माध्यमातून आम्ही तो प्रयत्न केला आणि लगेच हा म्हणजे पोल तयार झाला आणि आता जे आमच्या कास्तकाराची बैलबंडी किंवा कोणत्याही तणशी वगैरे न्यायची जी समस्या होती ते दूर झाली, त्याच्याबद्दल मी खूप आभार मानतो। हात लावल तरी जीव जाण्याचा धोका होता आणि आम्हाला बैलबंडी तणस किंवा मशिनरी चूर्ण करावलं कोणताही काही साधन नेवायला खूप अडचण होती। जेव्हा चांदे साहेबाच्या मागे लागून आम्ही जो केलो त्यांनी तो व्हिडिओ शूटिंग केला, हे नवीन लाईन म्हणून आले तेव्हापासून त्यांनी येऊन चौकशी केला आणि नवीन पोल लावून सऱ्यांनी तार उंच करून दिला। चांदे साहेबाकडे गेलो तेव्हा त्यांनी त्यांच्या मागे लागून आमचे पूर्णत्व काम करून त्यांच्या यशामुळे आमचे काम झाले आणि आम्हाला सोयीस्कर होऊन सऱ्यांनी सर्व अडचणी दूर झाल्या आहेत।